हॅलो ॲग्रिकॉस. आपण पाहू आता प्रश्न पहिला. भाताच्या पिकाला कोणते हवामान लागते? ऑप्शन क्रमांक 1 आहे उष्ण व दमट. ऑप्शन क्रमांक 2 आहे थंड. ऑप्शन क्रमांक 3 आहे गरम. ऑप्शन क्रमांक 4 आहे थंड व कोल्ड. तर याचं उत्तर काय असेल? उष्ण व दमट. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2. कोणत्या पिकाला खताची मात्रा अधिक लागते? ऑप्शन क्रमांक 1 आहे ऊस. ऑप्शन क्रमांक 2 आहे कापूस. ऑप्शन क्रमांक 3 आहे तूर. ऑप्शन क्रमांक 4 आहे मूग. तर याचं उत्तर काय आहे? ऊस. ऊसाला कोण जास्त कालावधी लागणार आहे? कारण आपल्याला माहिती आहे ऊस हे 12 महिने पीक आहे. कापूस काय 6 महिन्याचं पीक. तूर काय 6 महिन्याचं. मूग काय 50 ते 55 दिवसाचं. त्याच्यामुळे याचं उत्तर ऊसच असणार आहे. प्रश्न क्रमांक 3. कोणते पीक हवेतील नत्र स्थिरीकरण अधिक प्रमाणात करते? ऑप्शन क्रमांक 1 आहे मूग. ऑप्शन क्रमांक 2 आहे ज्वारी. ऑप्शन क्रमांक 3 आहे बाजरी. ऑप्शन क्रमांक 4 काय आहे? गहू. तर या हवेतील नत्र स्थिरीकरण 100% कोणतं करणार आहे? कडधान्य पीक. आणि याच्यात कडधान्य पीक कोणतं आहे? ते मूग आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4. 8 साली ऊसाकरता किती नत्र द्यावे? ऑप्शन क्रमांक 1 आहे 100 kg. ऑप्शन क्रमांक 2 आहे 200 kg. ऑप्शन क्रमांक 3 आहे 300 kg. ऑप्शन क्रमांक 4 आहे 400 kg. 8 साली ऊस. 8 साली ऊस म्हणजे ते तो किती? त्याचा कालावधी जास्त आहे, 18 महिन्याचा आहे. त्याच्यामुळं सगळ्यात जास्त नत्र त्यालाच लागणार आहे. त्याचं उत्तर काय आहे? 400 kg. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5. कोणत्या ऊसासाठी जास्त कालावधी लागतो? आता ऑप्शन क्रमांक 1 आहे सूर. ऑप्शन क्रमांक 2 आहे पूर्व हंगामी. ऑप्शन क्रमांक 3 आहे 8 साली. ऑप्शन क्रमांक 4 काय? खोडवा. खोडवा पाहिजे होते, खोडवा झाला, सॉरी. तर याचं उत्तर काय आहे? 8 सालीच असलं पाहिजे जास्त कालावधी. सुरूला 12 ते 13 महिने. पूर्व हंगामीला 15 महिने. 8 साली 18 महिने. खोडवाला 12 ते 14 महिने. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रात भाताची लागवड कोणत्या पद्धतीने करतात? ऑप्शन क्रमांक 1 काय रोप. ऑप्शन क्रमांक 2 आहे बी. ऑप्शन क्रमांक 3 आहे झाड. ऑप्शन क्रमांक 4 आहे बिया टोकून. तर भाताची लागवड म्हणल्यावर भाऊ रोपण लावून गुंडूनच करणार आहे. रोपच बरोबर आहे. कारण आपल्या महाराष्ट्रात कुठं बी फेकते? झाडं तर शक्यच नाही. बिया टोकून तर नॉट पॉसिबल. चला त्याचा पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रात रब्बी ज्वारीची कोणती जात अधिक प्रमाणात वापरतात? रब्बी ज्वारी म्हणजे सेकंड हंगाम आपलं ऑक्टोबरच्या नंतर चालू होणार आहे. प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक काय आहे? माऊली. ऑप्शन क्रमांक 2 मालदांडी. ऑप्शन क्रमांक 3 प्रिया. ऑप्शन क्रमांक 4 फुले चित्रा. तर याचं उत्तर साहेब काय होईल? मालदांडी 35-1. रब्बी ज्वारीचं उत्पादन कुठं होतं सगळ्यात जास्त? सोलापूर. लक्षात ठेवा. ॲग्रिकॉस सबका बॉस. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8. बाजरीवर पडणारा प्रमुख रोग कोणता? ऑप्शन क्रमांक 1 मर. ऑप्शन क्रमांक 2 आहे खोडकिडा. ऑप्शन क्रमांक 3 आहे मावा. ऑप्शन क्रमांक 4 काय आहे? केवडा. सांगा उत्तर. याचं उत्तर काय असं माहिती का? कोणता आहे? बाजरी म्हणल्यावर केवडा. केवड्यालाच काय म्हणतोय? गोसावी. ओके. चला नंतरचा प्रश्न क्रमांक 9. खरीप ज्वारीवर कोणता रोग अधिक प्रमाणात पडतो? ऑप्शन क्रमांक 1 आहे कवडमाशी. ऑप्शन क्रमांक 2 आहे खोडकिडा. ऑप्शन क्रमांक 3 आहे तांबेरा. ऑप्शन क्रमांक 4 आहे मग. खरीप ज्वारी म्हणल्यावर कोणता पडन? ज्वारी म्हणल्यावर 100% खोडकिडाच न अध्यक्ष मोदी. चला प्रश्न क्रमांक 10. काय भुईमुगावर पडणारा प्रमुख रोग कोणता? ऑप्शन क्रमांक 1 आहे टिक्का. ऑप्शन क्रमांक 2 आहे मर. ऑप्शन क्रमांक 3 आहे तांबेरा. ऑप्शन क्रमांक 4 आहे केवडा. ह्यो प्रश्न माहिती का? कंबाईनला आला आहे, ग्रुप सीला येईल. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बरं भुईमुगाचं. हा याचं उत्तर काय? टिक्का.
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.